अरे 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 काय हा फाईल्सचा पसारा मांडलाय. जमत नाहीये का? हो सर. नाही सर. आय मीन हो सर जमतंय. अरे काय नाही होय, काय बोलतोयस काय तू? काय जमत नाहीये? काम जमत नाहीये का जागं राहणं जमत नाहीये? दोन्ही जमतंय सर. अरे वा, व्हेरी गुड. पण वेळेचं लक्षात आहे ना तुझ्या? 6 वाजेपर्यंतच वेळ दिली आहे मी तुला. सर कामं वेळेच्या आधीच संपतील सर. डोंट वरी. वा, आनंद आहे. जागते रहो, जागते रहो. नाही येऊ दे त्याला. आज चांगला छडीने फोडून काढतो. कुठे गेली छेड? अरे दादा, आजपर्यंत आपण आदित्याला साधा ओरडलं नाही, बोट देखील नाही लावलं, आणि आज एकदम फोडून काढायची भाषा. तेच चुकलं आपलं. तेव्हा जर का धाका ठेवला असता ना तर आज ही वेळ आलीच नसती. दादा ऐक ना दादा. अरे अजून खरं कुठे कळलंय कुठे आपल्याला नाही का? अजून काय कळायला हवंय? रात्री अपरात्री उशीर येतो, धड बोलतो आपल्याशी, येतो तो पण धुंदीत असतो. त्या पोरी करता वाटेल ते करेल, मारामाऱ्या करतो, खोटं बोलतो आपल्याशी. बसला रे. काय त्या पोरीसाठी वाटेल ते करेल. ती म्हणली असेल अमृत आहे हे, पी 2 घोट, आणि आपले चिरंजीव पेले असतील. हे तुझे आरोप आहेत ना, हे बिनबुडाचे आहेत, बेसलेस आहेत. यांनी सिद्ध काहीच होणार नाही. बोलले घरगुती वकील साहेब बोलले. नाही बरोबर आहे तुमचं, पण पुरावे आहेत माझ्याकडे, पुरावे. त्याच्या शर्टाला अजून दारूचा घमघमाट येतोय, खिशामध्ये हजारो रुपयाचं बिल सापडले दारूचं. अजून कसं कसं आणि काय काय सिद्ध करायला हवंय तुम्हाला मी लॉर्ड? बेसलेस आर्ग्युमेंट. दादा, तू बोलतोयस ते सगळं आम्हाला मान्य आहे, पटतंय देखील. पण आपण त्याच्याशी जरा शांतपणे बोलूया. कारण काय की तो आला की आपण जरा त्याच्याशी प्रेमाने बोलून बघू, खरं काय ते नक्की सांगेल. सांगेल म्हणजे सांगायलाच पाहिजे. नाही, वेताच्या छडीचा गुणधर्मच आहे तो. एक बसला ना फटका की माणूस सुतासारखा सरळ होतो आणि पोपटासारखा धडाधडा बोलायला लागतो. खरं सांगेल. संपलं. 6ला 3 कमी. वेळेच्या आधी. झोपले आदित्य कश्यप डाराडूर झोपले. नाही सर, झोपलो नव्हतो सर. मी खोटं बोलतोय? नाही सर, फक्त 2 सेकंद डोळे बंद केले. हा, या डोळ्यांनी मी पाहिलं ना तू झोपला होतास ते. हे बघ, मी तुला 6 वाजेपर्यंत वेळ दिली होती, बरोबर ना? सर पण काम पूर्ण केलंय मी वेळेआधी. हे बघा. नाही, पण अट फक्त काम पूर्ण करण्याची नव्हती. 6 वाजेपर्यंत डोळ्याला डोळा लागला नाही पाहिजे अशी अट होती. आणि आता 6ला 2 मिनिटं आहेत आणि तू चक्क झोपलाय. सर प्लीज. मी नाही, आता चूक झाली आहे ना, मग त्याची शिक्षाही मिळायलाच हवी. आता या सगळ्याचं रिपोर्टिंग होणार आणि तुझी नोकरी जाणार. सर 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 नोकरी नको ना सर. सर नोकरी गेली तर माझे घरचे खचतील अहो सर. आणि असल्या कारणासाठी गेली तर माझ्या मामांना खूप वाईट वाटेल. अरे वाईट तर मलाही वाटतंय तुला असा झोपलेला बघू. तसं काय माहितीये का, एवढ्या वर्षांमध्ये मला अशी कंपनीमध्ये कधी झोप लागलीच नाही रे. कारण मी नियम पाळतो आणि तू नियम मोडलास, त्यामुळे तुला माफ करणं आता अशक्य आहे. सर सर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. सर तुम्ही
तुम्ही द्या मला शिक्षा करा, माझं चुकलं मान्य करतो मी, फक्त नोकरीवरनं नका काढू सर प्लीज. ठीक आहे. मग आता तू पुढचे 3 तास ओव्हर टाइम करायचंस. तुला प्रश्न पडला असेल, काम तर झालंय, आता ओव्हर टाइम म्हणून पुढचे 3 तास करणार काय मी? पण काम कधीच संपत नसते रे. एक काम झालं की दुसरं सुरू होतं, आणि समजा नाहीच झालं तर मी आहे ना काम द्यायला तुला. जशी मी तुला शिक्षा देऊ शकतो तसंच कामही देऊ शकतो. नाही, नाही, द्या सर. सर तुम्ही द्याल ते काम करतो मी सर प्लीज. गुड. मग आता असं कर, आपला तो दत्तू आहे ना शिपाई, तो रजेवर आहे, त्यामुळे इथली साफसफाई नीट झालेली नाही. तू आता पुढचे 3 तास इथली सगळी साफसफाई कर सर. प्रत्येक कोपरा न कोपरा लख चकचकीत करून टाक. हा? हेच तुझं पुढच्या 3 तासांचं काम आणि हीच तुझी शिक्षा. चला लागा कामाला. 6 वाजले. सही वाट बघत असणार. पटवर्धनांच्या अपॉइंटमेंट्स मिळवण्याकरता लोक अक्षरशः नवस बोलतात, आणि त्या सगळ्या अपॉइंटमेंट्स बाजूला ठेवून आपण ज्या माणसाची इथे वाट बघतोय ना सई, तो मात्र अजून इथे आलाच नाही. सुयश, तो तुझा पेशंट नाहीये. हो सई, म्हणूनच पेशंटली हँडल करतोय. ओके, कारण एखाद्या पेशंटने जर माझी अपॉइंटमेंट बुडवली ना तर पुढचे 6 महिने त्याला मी अपॉइंटमेंट देत नाही, ब्लॅकलिस्ट करतो त्याला मी. पण एखाद्याचा जेन्युइन प्रॉब्लेम असला तर, आणि त्या 6 महिन्यात जर त्या पेशंटला काही झालं तर? दॅट इज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. ती माझी जबाबदारीच नाही ना. काय झालं, असं का बघते? नाही, विचार करत होते. तू काही बाबतीत इतका इमोशनलेस दगड आहेस, तुला कशाचंच काहीच वाटत नाही, मग तुम्हाला सॉरी कसं काय म्हणाला? सुयश, खरं सांग, कोणी सांगितलं तुला मला सॉरी म्हणायला? आदित्यने? तुला कदाचित आठवत नसेल पण काल रात्री जरा हार्शली वागलास रे तुझ्याशी. फक्त फोन कर एकदा आणि सॉरी म्हणून बेसिक, तिला बरं वाटेल रे. चल चल, तो 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 का सांगेल मला? हा? आणि मुळात मी त्याचं काय ऐकेन? ती व्हॉट डिड यू से? इमोशनलेस दगड. ते म्हणजे तुझ्या बाबतीत जगातल्या सगळ्या चांगल्या फिलिंग्स ते एकट्या आदित्यला नाही, मला काहीच किंमत नाही आहे का? असं म्हंटले का मी? नाही म्हणाला कशाला पाहिजे सही, दिसतंय ना मला. मी तुला 1000 वेळा सॉरी म्हणतोय, प्रेमाने लॉंग ड्राईव्हला जाऊ म्हणतोय, पण नाही, तुला मी त्या आदित्यला सॉरी म्हणायला पाहिजे, आणि त्यात तुला जास्त आनंद आहे. वा, यात आनंदाचा काही प्रश्न नाही. तो तुझा सॉरी डिझर्व करतो, आणि म्हणूनच मी तुला त्याला सॉरी म्हणायला सांगते. माझी एवढीच अपेक्षा आहे. हे काय आहे, तुला सॉरी म्हणणं ठीक आहे, तू माझी होणारी लाईफ पार्टनर आहेस, आपल्या दोघांना आयुष्य एकत्र घालवायचे, पण त्याचा काय संबंध? तो मिडल, तो पण माझ्या बरोबर असणार आहे आयुष्यभर. सॉरी, आपल्या बरोबर, आय मीन आपल्या बरोबर. वाव, मस्त गच आहे हे. मी काय म्हणतो, आपण फेरे मारताना त्याला आपल्या बरोबर घेऊयात का? किंवा व्हॉट अबाउट हनीमून? सुयश, प्लीज, हे अति होतंय. ओके ओके, मी परत एकदा सॉरी म्हणतो. सॉरी. त्याला तुझ्या नाही, आपल्या बरोबर आयुष्य घालवायचंय, तो कुठे? कुठे? मी फोन करते त्याला. हा, कर कर. काय लागतोय का फोन? उचलत नाहीये तो. गुड, मला माहित होतं तो काही येणार नाही. चल सुयश, प्लीज, तो येईलच. थोडा वेळ अजून थांबूया ना. तरी मागचे 2 तास आपण इथे मूर्खासारखे उभे आहोत, तो येणार नाही, आपण इथून निघतो. नाही, प्लीज, 5च मिनिटं, अजून फक्त 5 मिनिटं थांबूया.
ठीक 5 मिनिट तुझं ऐक पण सई यावेळेस मी टायमर लावणार आणि 5 मिनिटापेक्षा 1 सेकंड पण जास्त थांबणार नाही. Three, 2, 1, 0. मी निघतो. हे आदित्य, सुयश पटकन ये, आदित्य आलाय. हेच नको होतं मला. एक मिनिट, सुयशला भेटायचंय तुला. सुयश, सॉरी. नो हार्ड फिलिंग्स. ओके 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 फ्रेंड्स. चला निघूया. सुयश, तू जा, मी आदित्य बरोबर जाते घरी. नाही म्हणजे आज ऑलरेडी उशीर झालाय ना, सो आपण आपला आजचा प्लॅन उद्यावर किंवा परवावर पोस्टपोन करू. मी आता आदित्य बरोबर जाते. हा, नाही नको. मला नाही आता जमणार आहे यायला. मला घरी लवकर पोचायचंय. मी फक्त माझा शर्ट घ्यायला आलो. आणलायस ना? हो आणला, मी आणते. प्लीज. थँक्स. चल डॉक्टर. चल मी पण निघतो. सुयश, मी पण येते. रिली वाव. सुयश, थोडी सावकाश चालव ना गाडी. कशाला? ऑलरेडी एवढा वेळ फुकट गेलाय माझा. अजून वेळ नाही माझ्याकडे. आपण कुठे चाललोय? आपण आपलं माहित नाही सई, पण तुझ्या नादी लागून मी मात्र खड्ड्यात चाललोय. अरे काय झालं सुयश, असं का बोलतोयस तू? काय झालं हे तू मलाच विचारतेस सई? तूच सांग, तुझ्यामध्ये आणि त्या आदित्यमध्ये कसं कसं आणि काय काय झालंय ते. सुयश, अरे काय बडबडतोयस तू? मी आणि आदित्य फक्त चांगले मित्र आहोत. असा नाही, तुम्ही मित्र आहातच, पण काय सई, मैत्री आहे ना ही वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणजे काही स्पेशल मित्रांना ना इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. म्हणजे जगासमोर कवर मैत्रीचं, पण जगापासून लांब गेलो की छान लपून छपून आहे. हा सुयश, तुला लाज नाही वाटत हे असले घाणेरडे आरोप करताना? सई, मी आरोप नाही करते. इनफॅक्ट मी तुमची मैत्री ऍक्सेप्टच करतोय. नाही, मला फक्त हे समजून घ्यायचंय की नेमकी कुठली मैत्री आहे तुमच्या. हे बघ सुयश, तू अजून वेळ गेली नाहीये. सांग पटकन, चल खरं काय आहे ते तुमच्या सांगून टाक. चल. हे बघ सुयश, मी कधीच खोटं बोलत नाही, कळलं? माझ्यात आणि आदित्यमध्ये तुला वाटतंय तसं काहीही नाहीये. अच्छा, मग मला सांग, त्याचा शर्ट तुझ्याकडे काय करत होता? नाही, बोल ना, बोल आता. आता का बोलती बंद झाली तुझी? हे
बघ सुयश, मी एक शब्द बोलू नकोस सई. मला माझं उत्तर मिळालंय. आता तुला मिळणार आहे ना ती फक्त शिक्षा. चल उतर. सुयश, अरे काय बोल. उतर म्हणलं ना, उतरायचं. निघायचं. सुयश, अरे लगेच खाली उतरायचं. सुयश प्लीज थांब. सुयश, अरे चल निघ. अरे ऐकून घे ना सुयश. बस बस, खूप ऐकलं तुझं. तुझंच ऐकतोय. आता मला तोंड दाखवायचं नाही. लगेच इथून चालतं व्हायचं. अरे पण तू सई बास. गेट लॉस्ट. तुझ्यामध्ये आणि त्या आदित्यमध्ये कसं कसं आणि काय काय झालंय ते. मैत्री आहे ना ही वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणजे काही स्पेशल मित्रांना ना इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. म्हणजे जगासमोर कवर मैत्रीचं, पण जगापासून लांब गेलो की छान लपून छपून आहे. हा आत होती. पिंटे छडी दे. छडी नाही. छडी पिंट्या छडी दे. छडी कुठे आहे. नाहीये छडी. पिंट्या छडी दे. अरे इकडे कोणी टाकली छडी. मला छडी मिळू नये म्हणून माझ्यापासून लपवत होतास ना. हो नाही नाही नाही. हो हो म्हणजे हो ठीक आहे. तुला असं वाटतं ना की मी माझा हट्ट सोडावा. ठेव ही छडी तुझ्याकडे. नाही नको. नाही नाही घे ना, घे घे घे. सॉरी सॉरी चुकलं. बापरे. छडीचा गुणधर्म एक बसली की माणूस खरं बोलायला लागतो. तुम्ही त्याला आज कितीही पाठीशी घालायचा प्रयत्न करा, मी त्याला माफ करणार नाही. आज आदित्यला छडीचा मार खावाच लागतो. दादा मामा मी आलोय. उंबरठ्याच्या आत पाऊल टाकायचं नाही असतो. काय झालं. तू दारू पितोस.